ट्रॉफीचं आणि आई एकविरा इव्हेंटचं टाळ्यांचा गजर सर्वांनी करा या ट्रॉफीसाठी आणि आपल्या आई एकविरा इव्हेंटसाठी. 8 चेंडू 21 समीकरण असताना बॅटची एज लागली. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला, चेंडू उचलला तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या होती ती 5 बाद 46. आता समीकरण असणार 7 चेंडू आणि 20 धावांचं. 7 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. या चेंडूवर एखाद मोठा फटका येणं हे अतिशय गरजेचं असेल कासगाव टीमला. षटकार किंवा चौकार आला तर शेवटच्या चेंडूवर 14 किंवा 16 धावा राहतील. मात्र हा चेंडू निर्धाव जर केवळ संघाने फेकला तर मात्र नक्की या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतो. काय होणार या चेंडूवरची उत्कंठा या सगळ्यांना नक्की राहिले. 7 चेंडू 20 गोलंदाज सज्ज होतोय रोशन पाटील. समोर फलंदाज संदेश. 7 चेंडू 20 समीकरण असताना गॅप मध्ये केले कबोच्या दिशेनं चेंडू जाणार. वन बाउंस सीमा रशा पार आलाय. एक आत्मविश्वास वाढविणारा हा चौकार. नक्की सन्माननीय सूरजजी मात्रे, अतुलजी ठाकूर साहेब, नितीनजी जोशी या सर्व मंडळींचा आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय मनपूर्वक आभार. आपण आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेत दिलात. मुकुंदजी गाबन साहेबांच्या वतीनं प्रत्येक मान्यवरांचा आणि प्रेक्षकांचा हात जोडून आभार मानले जातात. ही वैशिष्ट्य राहिले ह्या स्पर्धेचं. आता समीकरण 6 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिले. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही संघादरम्यान. एक संघ पनवेल तालुक्यामधला आणि एक संघ बदलापूर तालुक्यामध्ये मधून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतात. अनेक सारी मंडळी प्रेक्षकांमध्ये पाहतायत. त्या सर्व मंडळींचं आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक समर्थ ट्रॉफीच्या वतीनं आम्ही आभार मानतोय. चेक. या दरम्यान एस एंटरप्राइजेस धाकटीजी संघनायक लगेच उपस्थित राहायचा आहे. रोहित घरात आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेक करण्याकरता रेडी राहायचा आहे. प्लीज विनंती आहे. सन्माननीय ग्रामीण भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुकेशजी मात्रे साहेब तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष बंधन मात्रे साहेब या मान्यवरांचं ही आगमन होते. मनपूर्वक या साऱ्या मंडळांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. शेवटचा षटक आहे विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. समोर असणारा फलंदाज हर्षद आणि संदेश. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज ओंकार माळी. महत्वाचं हे षटक आहे. 6 चेंडू केलवणे गावाकडनं हा ओंकार घेऊन आलाय. अति महत्वाचा सामना आहे. नितीन म्हात्रेंचं टेन्शन वाढलंय. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. हा चेंडू होता कबड्डी मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण होईल. 2चा प्रयत्न केला, थ्रो खराब आला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येला संघ पोहोचतोय 52 या आकड्यावर. आता 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलाय. अतिशय जबरदस्त सामना. ज्या सामन्यांची उत्सुकता आपल्या सर्वांना होती तो हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या पावन अशा भूमीमध्ये अर्थात पांदिवे पिरकोण हे मैदान, ज्या मैदानावर ही स्पर्धा आपण रंगतोय. आजची 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची तुंबळ उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. शेवटचे 5 चेंडू 14 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. गोलंदाज सज्ज होतोय ओंकार. हा फटका पुन्हा एकदा बसला असं वाटेल. पायाचा प्रयत्न होता दोन्हीकडलं. पुन्हा एकदा इथे कदाचित टक्कर झाली असते. क्रिकेटमध्ये दक्षता घ्यायला पाहिजे. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण आणि मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण झाले. काय कदाचित झेल झाला असतं पण तसं झालं नाहीये. झेल गेलाय. 3 धावा धावून काढल्यात. आता 4 चेंडू आणि 11 धावा. कासगाव टीमचं ही कौतुक करावं लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा. आणि मुकुंदजी गावण साहेब, आपण खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकलीत आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यशस्वी झालात याची ही पोच पावती. आपण घेतलेली ही मेहनत, ती मेहनत खऱ्या अर्थानं यशस्वी पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. केलवणे संघ हृदयाची ठोके वाढलेत प्रेक्षकांची. अनेक सारे प्रेक्षक जर पाहिले केलवणे संघासाठी जे काही प्रेक्षक आले असतील त्या प्रेक्षकांना टाळ्यांचं गजर करा आपल्या टीमसाठी. आम्हाला समजेल केलवणेकर किती संख्येने आलेत. बघा टाळ्यांचा गजर. 2115 लोक
या स्पर्धेचा घर बसले आनंद घेत आहेत. हे यश या स्पर्धेचं राहिलंय. 4 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू ओंकारचा. हा चेंडू मारलाय. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये कासगाव टीम कडनं. ही साजबाज आणि ताजी धाव मिळाली. स्ट्राईक चेंड आणि मग मोठा असूड ओढला गेलाय. 3 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग नाहीये. सुपर ओव्हर. प्रेक्षक बघा, तुफान गर्दी. हा कॅमेरा मारला लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांकडे. जिथे बसा तिथे प्रेक्षक. मुंगीलाही यायला जागा नाही आहे अशी प्रेक्षकांची संख्या. मुकुंदजी गावण साहेब, अमित दादा, सागर दादा आणि संपूर्ण आयोजक, आपण काय कमवलं तर हे यश आपण या स्पर्धेच्या निमित्ताने कमवलंय. येणारे 3 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार? केलवणे की कासगाव? कासगाव की केलवणा हा प्रश्न पडला या सामन्यामध्ये. कोण जिंकेल? पनवेल तालुका की बदलापूर तालुका? कुठला संघ जिंकेल? येणारे 3 चेंडू 7 धावांचं समीकरण. ओमकार, ओमकार की जय जयकार. सुरेख चेंडू फेकला असं वाटत असताना दिशा भरकटली आणि क्वालिफाईड पंच नंदकुमारजी पाटील यांचा सुबाहेरचा इशारा आलाय. सुबाहेरचा इशारा पंचांकडनं आलाय. क्वालिफाईड पंच कडवेगावचे नंदकुमारजी पाटील. 3 चेंडू 7 धाबांचं समीकरण असताना पंच वाईटच ना? हा, वाईट चेंडू. आता समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. अतिशय सुंदर हा सामना. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय की हरेश पाटील हा खेळाडू जो किरण पवार या नावानं प्रसिद्ध आहे आणि रन मशीन ऑफ केलवणे बायकर मॅन ज्यानं झुंज दिली, दुखापतग्रस्त झाला, मात्र आपल्या संघाची गरज त्यानं ओळखली. नितीन म्हात्रेने टाकले चौकांची आतषबाजी केली आणि आपल्या संघाला 65 धाबांचा टप्पा त्याने गाठून दिलाय आणि मात्र आता हा सामना येऊन ठेवलाय. 3 चेंडू 6 धावा. काय होणार? ओमकार कीची जय जयकार होणार की फलंदाज संदेश जाईल कासगाव बदलापूर टीमसाठी. 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू ओंकारचा. 3 चेंडू 6 धावा. फटका बसलाय स्वतः पॉलिथ्रू मध्ये. ओमकार की जय जयकार. आणि मोठ्या क्षणी मात्र गुढीपाडव्याचा हा बोनस मिळालाय. टीम केलवण्याला एक सफलता मिळाली केलवण्याला आणि कासगाव टीमला मिळाला हादरा. झालाच पाहिजे. सुपर सामना आहे. अफलातून तासगाव की केलवणे? केलवणे की तासगाव? टिक 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 वाजू लागली आहे. वाजू लागली आहे. डोक्यात नव्हे हृदयात वाजू लागली आहे. ज्याला बीपीचा त्रास आहे ना त्यांनी हा सामना 2 मिनिटं थांबवा. त्यांनी डोळे बंद करा. एवढंच नक्की सांगेन. कोणीही जिंकू द्या, क्रिकेटच जिंकेल. स्क्रीनवर आपण पाहता डीजे मॅरीला. 2 चेंडू 6 धावा. ओमकार की जय जयकार. भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं. आटले पंख जरी माझे उडे नव्यानं मी. मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. हे दाखवतो मैदानाच्या आतमध्ये ओंकार. पुढचा चेंडू ओंकारचा. नवीन आलेला फलंदाज. हा चेंडू फेकलाय निर्धाव. साहिल खेळत होता. साहिल लहाने. इथे बॅटिंग रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायर बॅटिंग रिव्ह्यू. सौरभ हा खेळाडू आलाय. 2 चेंडू 6ची आवश्यकता असताना चांगला चेंडू फेकलाय मात्र बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू कशा प्रकारचा असेल? नवनाथजी ठाकूर खोपटे यांचं इथे आगमन जर आहे. खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा ज्यानं दाखवलाय. केळवणे पब्लिक आपण बाजूला. तिसरे पंच कुठे आहेत? बोलायचं नाहीये आणि हा तिसरे पंच योग्य तो निर्णय देतील. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. आता 1 चेंडू आणि 6 धावा. हे समीकरण. कासगाव संघ आपण बदलापूरहून आलात
या चेंडूचा षटकार आपण मारलात तर आपल्या पुढच्या सामन्यामध्ये एंट्री होईल, म्हणजे 33 बाईकचं स्वप्नही कदाचित पूर्ण होईल. राजेंद्र सर, खऱ्या अर्थानं जे बसले प्रेक्षक ते उभे राहिले, जे उभे आहेत ते पायावर, जे बोटांवर आहेत ते नखांवर उभे राहिलेत आणि सामना तशाच पद्धतीचा आहे. सामना आवडला असेल तर टाळ्याचा गजर गजर आणि गजर झाला पाहिजे. तासगाव की केलवणे, केलवणे की तासगाव. एक चेंडू 6 धावा. सौरवचं बघा बॅटवर त्यानं चुंबन घेतलं, देवाकडे आशीर्वाद मागलाय. हे देवा माझ्या मदतीला नाही, माझ्या गावाच्या मदतीला धावून ये आणि माझ्या बॅटने एखादा मोठा फटका येऊ दे आणि आमचं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकून राहू दे. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांनी करा. सामना जर आवडला असेल तर टाळ्यांचा गजर सर्वांनी करा. समर्थ ट्रॉफीचं यश कसं आहे याचं उत्तम उदाहरण पाहताय. मुकुंदजी गावण साहेब, अमित दादा, सागर दादा, नितीन दादा, नरेंद्रजी दादा, महेशजी गावण, हरेश बुरे या सर्वांनी ही घेतलेली मेहनत, संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत यशस्वी होते. एक चेंडू 6 धावा. काय होणार? ओमकार की जय जयकार की सौरभचा जय जयकार? एक चेंडू 6 धावा झाले काय? एष्टशकन हा चेंडू सोडा. एक धाव तर आली आणि पंचांचा आलाय स्वरचा इशारा, म्हणजे 2 धावा या चेंडूवर. अजूनही नीतीच्या मनामध्ये काय? एक चेंडू 6 धावा. एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास दाखवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना संपलेलाच नाहीये. तासगाव की केलवणे, केलवणे की तासगाव. 4 पाहिजे, 3 काढल्यात. वाजू लागली आहे. एक चेंडू 4 धावा. 3 धावा जर काढल्यात तर सुपर ओव्हर असेल याची नोंद कासगाव आणि केलवणे या दोन्ही टीमने घ्यायचा आहे. प्रेक्षक बघा, मोठ्या संख्येनं सामना जो प्रेक्षकांना हवा होता तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सह्याद्री सोलरचे मालक आमचे नितीनजी म्हात्रे यांचं टेन्शन वाढलंय. काय होणार या सामन्यामध्ये? राजेंद्र सर, दोन्ही प्लेयरनी स्ट्राईक सोडायची आहे. एक लक्षात घ्या, एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. सर्वांचं टेन्शन वाढलंय. बदलापूरहून आलेला हा कासगाव संघ, त्यांनाही क्रिकेट रसिकांचं मन जिंकल्यात, तर मात्र आपल्या विभागातील केलवणे संघ ज्यानं क्रिकेट रसिकांचं मन जिंकलेत. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये मी एक सांगेन, शून्यातून विश्व निर्माण केलं या केलवणे टीमनं. काय होणार? केलवणे की कासगाव? कासगाव की केलवणे? बदलापूर की पनवेल? एक चेंडू 4 धावा असताना इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होतील. अरे मात्र झाले काय? इथे फलंदाज बाद झालाय. केलवणे संघ या सामन्यामध्ये जिंकतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जरी हारला असला तरी तुम्ही इथल्या सर्व क्रिकेट रसिकांची मन हे जिंकलेत. पराभव हा सगळ्यांचा भाग येत असतोय. एका पराभवाने सरपंच अजित पाटील यांना विनंती असेल मंचकाच्या समोर यायचं आहे. आम्हाला लगेचच आपलं स्वागत करायचं आहे. अजित पाटील साहेब, विनंती असेल सरपंच गाव वेशवी गावचे सरपंच अमित पाटील साहेबांना विनंती करेन आणि मुकुंदजी गावण यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभस्ते अजित पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर वेशवी गावचे माजी सरपंच तथा युवा उद्योजक अर्थात विलास पाटील साहेबांना विनंती करेन. सामाजिक कार्यामध्ये नक्कीच मोठा वाटा असणारे विलासजी पाटील साहेबांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. समीर डुंगीकर आणि प्रतीक गोंदली